राज्यभरात आज प्रवाशांचे हाल होत आहेत। एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पगारवाढीची मागणी करत आजपासून बेमुदत संप पुकारलाय। राज्य परिवहन महामंडळात काम करत असलेल्या इंटक संघटनेच्या कामगारांनी हा संप पुकारल्यामुळे राज्यभरात एसटीची सेवा कोलमडली आहे। अनेक ठिकाणी बस नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत। पहाटे सुटणाऱ्या गाड्या रद्द झाल्याने सांगली स्थानकावर प्रवासी खोळंबल्याचं चित्र होतं। औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकात इंटकच्या कार्यकर्त्यांनी 7 बसेसची हवा काढली, तर हिंगोलीत महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेतर्फे आंदोलनाला सुरुवात झाली आहे। यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली, तर बोईसरलाही प्रवाशांचे हाल पाहायला मिळाले। दरम्यान एसटीच्या कर्मचाऱ्यांनी 25% पगारवाढीची मागणी करत हा संप पुकारलाय। महाराष्ट्र एसटी वर्क्स काँग्रेस इंटकतर्फे राज्यभर संप पुकारण्यात आलेला आहे। 25% हक्काची पगारवाढ कामगाराला मिळालीच पाहिजे। कनिष्ठ वेतन श्रेणी रद्द झालीच पाहिजे। कामगारावर अन्याय होत आहे का 4 महिन्यामध्ये 4 कामगारांनी आतापर्यंत आत्महत्या केली। शेतकऱ्यापेक्षाही बिकट परिस्थिती आज एसटी कामगारांमध्ये निर्माण झाली आहे। हा संप हा राज्यव्यापी संप हा बेमुदत संप आहे। मागण्या मान्य नाही झाल्यावर हा संप इथून पुढे चालूच राहील।